पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. दोन खाऊन सुद्धा मन भरत नाही. अजून वाटतं एखादी खाल्ली पाहिजे. थंडीच्या दिवसामध्ये हिरव्या मटारपासून आज आपण मस्त एकदम चटपटीत अशी कचोरी तयार केलेली आहे. कचोरी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, पण आज मी खूप वेगळ्या पद्धतीने इथे कचोरी तयार करून दाखवली आहे. कचोरी एकदम खुसखुशीत बनवण्यासाठी इथे छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. एका परातीमध्ये इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यानंतर लागणार आहे आपल्याला 3 चमचे तूप. तूप मी इथे फक्त वितळून घेतलेलं आहे, अजिबात गरम केलं नाही आहे. थंडच तूप आपल्याला थोडंसं वितळून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं चोळून लावायचं आहे बघा. अशा पद्धतीने आपण चोळून लावलं ना तर आपले कचोरीसुद्धा मस्त एकदम खुसखुशीत बनतात. अशा पद्धतीने इथे मूठ तयार झाली पाहिजे. पीठ तुपामध्ये छान चोळून घेतलं ना की एकदा बघायचं आपल्याला ही मूठ तयार होते का. तर तुम्ही पाहू शकता बघा, अशा पद्धतीने ही मूठ तयार झालेली आहे. म्हणजे आपण जे तूप घातलं होतं ते अगदी परफेक्ट घातलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून थोडंसं सैलसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना लक्षात ठेवा की आपल्याला घट्ट पीठ मळायचं नाही आहे, थोडंसं सैलसरच मळायचं आहे. घट्ट जर पीठ मळलं ना कचोरी तळताना त्या फुटल्या जातील. तर अशा पद्धतीने आपण सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. कचोरी छान खुसखुशीत होण्यासाठी किंवा टंब फुगण्यासाठी आपलं पीठ हे थोडंसं सैलसर मळून घ्यायचं. ही पहिली टिप आहे. तर त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही ओवासुद्धा घालू शकता. ओव्यामुळे सुद्धा कचोरी छान लागते. पण आज मी इथे ओवा न घालताच हे पीठ असं मळून घेतलेलं आहे. पीठ आपलं इथे भिजून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला 10 मिनटं हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपलं आतमधलं जे सारण असतं ते तयार करायला घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी एक चॉपर घेतलेला आहे. आता यामध्ये इथे मी 1 वाटी हिरवे मटार घेणार आहे. हे ताजे मटार आहेत. तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता. पण आता आपल्याला छान बाजारामध्ये मस्त एकदम हिरवेगार मटार आलेले आहेत. तर तुम्ही फ्रेश मटार वापरलात ना तर ही कचोरीसुद्धा खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. त्याचबरोबर 2 मिरच्या आणि थोडंसं 1 इंच आलं घातलेलं आहे. ते छान असं चॉपिंग करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा थोडंसं जाडसर याला वाटून घेऊ शकता. तुम्हाला हे मटर वाफवून जर घ्यायचे असतील ना तरीसुद्धा चालतील. वाफवून आपण नंतर मॅश केलेत ना तरीसुद्धा चालतात. त्यानंतर इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यावरती आपण यामध्ये जिरं घातलेलं आहे 1 चमचा. जिरं छान फुलू द्यायचं आहे. त्यानंतर आपण हे मटर घालून घ्यायचे आहेत. तर सगळं व्यवस्थित आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. इथे मी कच्चे मटारच वापरलेले आहेत. तुम्ही जर वाफवून घेतलेत ना मटार तरीसुद्धा चालू शकतं. तर आता इथे आपण 1 चमचा बेसनसुद्धा भाजून घेणार आहोत. सुरुवातीला मी बेसन भाजलं नव्हतं, त्यासाठी इथे मी थोडंसं हे सारण बाजूला करत आहे. आणि त्यामध्येच इथे 1 चमचा बेसन आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. इथे मी कच्चे मटर वापरले, त्यामुळे बेसनसुद्धा ह्या मटरबरोबर छान असं भाजून निघेल. मटर आणि बेसन छान भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. इथे मी लाल तिखट मसाला घेतलेला आहे 1 चमचा. 1 चमचा धना पावडर घालायची आहे आणि अर्धा छोटा चमचा आपल्याला जिरा पावडर घालायची आहे. त्यानंतर इथे मी चाट मसाला घेतलेला आहे 1 चमचा. तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता. तर सगळे मसाले आपण छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे. आता सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं 2 मिनटं ह्याला परतून घ्यायचं आहे. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी इथे उकडलेला एक बटाटा घातलेला आहे. उकडलेला बटाटा घातल्यामुळे सगळं मिश्रण छान असं एकजीव होतं. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. हा कचोरीचा मसाला तुम्ही 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता. जेव्हा मन करेल तेव्हा तुम्ही पराठी कचोरी याच्यापासून बनवू शकता. तर त्यानंतर आपण कचोरी करायला घ्यायची आहे. या पिठापासून आपण एक गोळा तयार करून घेऊया आणि त्याची आपण जशी चपाती लाटतो ना त्याचप्रमाणे चपाती लाटून घ्यायची. आपल्याला थोडंसं सुकं पीठ लावायचं आपल्याला आणि पातळ अशी आपली चपातीही लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला आपल्याला पातळ चपातीत लाटायची आहे.
अशा पद्धतीने तुम्ही घरीच कचोरी तयार केलीत ना तर तुम्ही बाहेरची कचोरी खाणं विसराल, इतकी ही टेस्टी बनते. त्यानंतर चपाती आपली इथे लाटून झालेली आहे. त्यावरती आपल्याला तूप लावायचं आहे. सगळ्या बाजूनी चपातीला छान असं तूप लावून घ्यायचं आहे. आता त्यावरती आपल्याला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे चपातीचे लेयर्ससुद्धा मस्त एकदम सुटून येतील. दोन्ही साईडून आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे. आणि त्यावरती सुद्धा दुमडलेल्या भागावर सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी तूप न लावता साठा तयार जरी करून घेतलात ना तरीही चालेल. साठा जरी लावलात तरी आपल्या या कचोऱ्या आणखीन जास्त मस्त एकदम खुसखुशीत तयार होतील. आणि त्यानंतर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं आपण दुमडून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला रोल तयार करायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपण घट्ट रोल याचा तयार करून घ्यायचा आहे. जितकं शक्य होईल ना तितकं आपल्याला हे घट्ट रोल तयार करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता हे मधोमध सुरीच्या साहाय्याने 2 भाग करून घ्यायचे आहेत. आणि जो भाग आपण कट केलेला आहे ना तो भागाचा लाटताना खाली घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने हा भाग खाली घेतलेला आहे, त्यामुळे लेयर्स ना खूप छान अशा येतात. त्यानंतर आपल्याला थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आणि ही आपली जो पराठा किंवा पोळी आहे ना ही थोडी लाटून घ्यायची आहे. आता आपल्याला पातळ नाही करायची आहे, थोडीशी जाडसरट ठेवायची आहे. त्यामुळे ना एकदम पण जाड करायची नाही, नाही तर मग ती कच्ची राहू शकते. थोडीशी पातळ करायची आहे. बघा अशा पद्धतीने एवढीच आपल्याला पातळ लागणार आहे. त्यानंतर आपलं जे आपण मटारची मसाला तयार केला होता ना तो घालायचा आहे. तर हा मसालासुद्धा आपल्याला एकदम जास्त भरायचा नाही आहे, जितका राहील ना तितका त्याच्यातून भरायचा आहे. एकदम जास्त दाबून दाबून नाही भरायचं याला. बघा आता अशा पद्धतीने हे मी कचोरी तयार करून घेतलेली आहे. मस्त एकदम लेअर्स छान येतात. आणि ह्या नवीन पद्धतीची कचोरी आहे तर नक्की ट्राय करून बघा. खाण्यासाठी तर अगदी अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीने हे बघा वरचे लेअर्ससुद्धा छान असे सुटलेले आहेत. बघा तळल्यानंतर आणखीनच छान असे येतात. तर अशा पद्धतीने मी इथे सगळे करून घेतलेले आहेत. आता आपण तळून घेऊया. तर तळण्यासाठी इथे तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि तेल गरम एकदम करायचं नाही आहे आपल्याला, थोडंसं नॉर्मल गरम झालं ना की ही कचोरी आपली घालून घ्यायची आहे. कचोरी छान एकदम खुसखुशीत होण्यासाठी तेल एकदम जास्त गरम करायचं नाही आहे. तर ही टीप नक्की लक्षात घ्या. अगदी थोडंसं नॉर्मल तेल गरम झालं ना की त्यानंतर कचोरी घालायची आहे. आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे. आणि स्लो गॅसवरतीच ही कचोरी छान एकदम सोनेरी रंग होईपर्यंत ह्याला तळून घ्यायची आहे. तर सगळ्या बाजूने इथे मी सोनेरी रंग होईपर्यंत ही तळून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता बघा मस्त एकदम आता ही कचोरी आपली तयार झाली आहे. तर ह्याला काढून घेऊया. टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे. अजिबात ही तेलकट होत नाही ही कचोरी, नक्की ट्राय करून बघा. तर सॉसबरोबर खाण्यासाठी आपली कचोरी इथे तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.